हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू क्रोशे विथ मेधा विजा। सध्याच्या बिगिनर फ्रेंडली व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत डबल क्रोशे डिक्रीज कसे करायचे। यालाच डीसी डिक्रीज किंवा डीसी टू टुगेदर असेही म्हणतात। डबल क्रोशे स्टिचचं नोटेशन आहे चेन 3। हे कुठे यूज करायचं आपण बघूया। इथे मला बेस हवाय त्याच्यामुळे एक सिंगल क्रोशेचा रो करून घेतलाय। खाली कुठलाही रो असू शकतो। इथे चेन 3 करून मी प्रोजेक्ट टर्न करणार आहे, कारण नंतर इथे मला डबल क्रोशे करायचे, त्यामुळे आपले चेन 3 ही नोटेशन असल्यामुळे चेन 3 करून मी टर्न केलं। आता इथे चेन 3 केलेला आहे बरोबर ह्या स्टिच मध्ये। तर आपण त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये बघूयात। थोडक्यात रिकॅप, डबल क्रोशे, स्टेप 1 yarn over, स्टेप 2 इन्सर्ट हुक बरोबर, स्टेप 3 yarn over, स्टेप 4 वर्किंग yarn वर घ्यायचं, स्टेप 5 yarn over, स्टेप 6 दोन लूप मधून हुक वर, स्टेप 7 yarn over, स्टेप 8 दोन्ही लूप मधून हुक बाहेर। अशा 8 स्टेप्स मध्ये मिळून आपण डबल क्रोशे करतो। तुम्ही हे बेसिक स्टिचेस पाहिले नसतील व्हिडिओज तर ते नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते। या 8 स्टेप्स मध्ये आपण हे डबल क्रोशे केले। आता डिक्रीज करायचे म्हणजे ही स्टिच आणि त्याच्या पुढची स्टिच या दोन्ही मध्ये मिळून एक डबल क्रोशे होणार, यालाच डिक्रीज होतात। म्हणजे खाली जर 2 स्टिचेस आहेत तर त्या कमी होऊन त्याची एक स्टिच आपण बनवतो, किंवा 2 डबल क्रोशे स्टिचेस एकत्र करायच्या म्हणजे डीसी 2 एकत्र एकदाच। ओके, बघूयात। yarn over पहिल्या ज्या स्टेप्स आहेत त्या पूर्ण करायच्याच। yarn over करून स्टिच मध्ये मी इन्सर्ट केलं माझं हुक, ही 2 नंबरची स्टेप। स्टेप 3 yarn over, स्टेप 4 वर्किंग yarn वर लूप वर घ्यायचं बरोबर, स्टेप 5 yarn over, स्टेप 6 दोन लूप मधून हुक बाहेर घ्यायचं। आता 2 स्टेप राहिल्यात 7 आणि 8 नंबरची, पण त्या लास्टच्या 2 स्टेप होल्ड वर करायच्या, कारण आपल्याला ही स्टिच कंप्लीट करायची नाहीये। कंप्लीट केली तर ती कंप्लीट डीसी होणार आहे, तर ती इनकम्प्लीट ठेवायची। म्हणजे 7 आणि 8 नंबरची स्टेप आणि पुढच्या स्टिच मध्ये आपण पहिल्या ज्या 6 स्टेप्स आहेत त्या पुन्हा एकदा इथे करायच्या। yarn over, स्टिच मध्ये हुक इन्सर्ट केलं, yarn over करून वर्किंग yarn वर घेतली, yarn over आणि 2 लूप मधून हुक बाहेर। ह्या स्टिच मधल्या पहिल्या 6 स्टेप्स। आता हुक वर आहेत 3 लूप्स, तर ज्या इनकम्प्लीट स्टेप्स होत्या त्या दोन्हीच्या क्लब करायच्या, म्हणजे एकदाच आता करायच्या। yarn over करून हुक वरच्या लूप्स मधून हुक आपलं बाहेर काढणे, yarn over आणि एक साथ काढा किंवा 1 by 1। इथे तुम्हाला दिसेल ही आपण एक केली, ही एका स्टिच मध्ये आहे, आणि इथे ह्या 2 मध्ये मिळून ही एक झाली इथे। आणि ही जी आहे ती चेन 3 डबल क्रोशे ट्रीट होते ती ही आहेच आहे। आलं लक्षात? पुन्हा एकदा डिक्रीज करूयात आपण पुढच्या 2 स्टिच मध्ये। yarn over, स्टिच मध्ये इन्सर्ट करायचं, yarn over वर्किंग yarn वर हुक वर घ्यायचं, yarn over आणि 2 लूप मधून हुक वर घ्यायचं। स्टिच इनकम्प्लीट ठेवायची शेवटच्या 2 स्टेप्स आणि पुढच्या स्टिच कडे वळायचं। yarn over, हुक इन्सर्ट करायचं, yarn over लूप वर घ्यायचं, yarn over 2 लूप मधून हुक बाहेर बरोबर। आता ज्या इनकम्प्लीट आहेत त्या एकदाच करायच्या। yarn over करून 3ही लूप मधून हुक बाहेर। हे असं इथे दिसत असेल तुम्हाला
ही 2 मिळून 1 आहे, ही 2 मिळून 1 आहे आणि ही इंडिव्हिज्युअल आहे. खाली जे काही स्टिचेस आहेत त्याच्यापेक्षा कमी स्टिचेस इथे वर आपल्याला दिसतात, डिक्रीज होतं. हे प्रोजेक्ट्समध्ये कसं वापरायचं हे त्या प्रोजेक्ट्समध्ये कळणार आहे. आपण इथे बेसिक ही स्टिच कशी करायची हे फक्त बघितले आहे. ओके, इथे पुन्हा एकदा यार्न ओव्हर स्टिचमध्ये इन्सर्ट करायचं, वर्किंग यार्न वर घेतली, यार्न ओव्हर 2 लूपमधून हुकवर इथे होल्ड करायचं आणि पुढच्या स्टिचकडे वळायचं. बरोबर, इथे ही देखील इनकम्प्लीट आणि आता कंप्लीट करायची. हा कुठलाही शेप नाहीये, ही स्टिच फक्त दाखवलेली आहे. आजचा व्हिडिओ इतकाच. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.